50 वर्षानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने निघालाय। 1972 मध्ये अपोलो 17 मिशन झाल्यानंतर पहिल्यांदाच मानव पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन चंद्राजवळ पोहोचणार आहे। अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने 2 एप्रिल रोजी आर्टेमिस 2 मिशन यशस्वीपणे लॉन्च केलं। फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेस लॉन्च सिस्टम म्हणजेच SLS रॉकेट 4 अंतराळवीरांना घेऊन चंद्राच्या दिशेने रवाना झालं। हे मिशन सुमारे 10 दिवसांचं असणार आहे। या प्रवासात अंतराळवीर चंद्राला वळसा घालतील आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतील। मग या मिशनचं नेमकं महत्त्व काय आहे आणि या प्रवासात नेमकं काय काय घडतंय, चला सविस्तर समजून घेऊयात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। जगभरातील लाखो लोकांच्या नजरा एका क्षणावर खिळल्या होत्या, कारण फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमधून आर्टेमिस 2 मिशनचं ऐतिहासिक लॉन्च होणार होतं। जवळपास 50 वर्षानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने झेपावणार होता। म्हणूनच या क्षणाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं। काउंटडाऊन सुरू झालं। मिशन कंट्रोलमध्ये अंतिम सेफ्टी चेक सुरू होतं। काही क्षणातच लॉन्च डायरेक्टरचा संदेश आला, आर्टेमिस 2 तुम्ही उड्डाणासाठी तयार आहात। यावर मिशनचे कमांडर रीड वाइजमन यांनी उत्तर दिलं, आम्ही हा प्रवास केवळ आमच्यासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी करत आहोत। आणि काउंटडाऊन होताच रॉकेटमधील 4 RS-25 इंजिन्स आणि 2 बूस्टर्स सुरू झाले। प्रचंड आवाज आणि अग्निज्वालांमध्ये SLS रॉकेट आकाशात झेपावलं आणि आर्टेमिस 2 मिशनच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली। पण अंतराळातील पहिल्या काही तासातच काही छोट्या तांत्रिक अडचणी समोर आल्या। उड्डाणानंतर सुमारे 51 मिनिटांनी सॅटेलाइट हँडओव्हरच्या प्रक्रियेदरम्यान ओरायन कॅप्सूलचा पृथ्वीशी संपर्क काही काळासाठी तुटला होता। त्यावेळी मिशन कंट्रोलचा आवाज अंतराळवीरांना ऐकू येत होता, मात्र अंतराळवीरांचा आवाज पृथ्वीपर्यंत पोहोचत नव्हता। ही समस्या लक्षात येताच नासाच्या इंजिनियर्सनी तात्काळ सिस्टीम तपासून काही वेळातच संपर्क पुन्हा प्रस्थापित केला। दरम्यान आणखीन एक अनपेक्षित अडचण समोर आली। ओरायन कॅप्सूलमधील एकमेव टॉयलेट सिस्टम काही वेळासाठी बंद पडली। मात्र अंतराळवीर क्रिस्टिना कोच यांनी मिशन कंट्रोलच्या मार्गदर्शनाखाली ही तांत्रिक अडचण दुरुस्त केली, कारण अंतराळात जवळपास 10 दिवसांचा प्रवास करायचा असेल तर अशा मूलभूत सुविधा व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं। आर्टेमिस 2 मिशनमध्ये वापरलं जाणारं ओरायन स्पेसक्राफ्ट हे आजपर्यंत तयार झालेल्या सर्वात आधुनिक मानववाहू अंतराळ यानांपैकी एक मानलं जातं। जुन्या अपोलो स्पेसक्राफ्टच्या तुलनेत ओरायन आकाराने मोठं आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच प्रगत आहे। उदाहरणार्थ अपोलो कॅप्सूलमध्ये अंतराळवीरांसाठी 12 फूट इतकीच जागा होती, पण ओरायन कॅप्सूलमध्ये 6.5 फूट जागा उपलब्ध आहे। म्हणजेच अंतराळवीरांना जवळपास 50% अधिक जागा मिळते। या स्पेसक्राफ्टमध्ये आधुनिक सक्शन टॉयलेट सिस्टम बसवण्यात आली आहे, ज्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। तंत्रज्ञानाच्या बाबतीत ओरायन खूप पुढे आहे। या यानात जुन्या अपोलो स्पेसक्राफ्टच्या तुलनेत सुमारे 20,000 पट जास्त प्रोसेसिंग पॉवर आहे आणि जवळपास 1,28,000 पट जास्त मेमरी उपलब्ध आहे। ऊर्जेसाठी या यानाला मोठे सोलर पॅनल जोडलेले आहेत, जे संपूर्ण प्रवासात वीज निर्माण करतात। याशिवाय अंतराळवीर दीर्घ प्रवासात तंदुरुस्त राहावेत म्हणून यानात व्यायामाची विशेष उपकरणे देखील बसवण्यात आली आहेत। आर्टेमिस 2 मिशन केवळ चंद्राभोवती फेरी मारण्यासाठी नाही, तर भविष्यातील मोठ्या चंद्र मोहिमांसाठी महत्त्वाची तयारी मानली जाते। या मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे मानवांसाठी अंतराळात प्रवास किती सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे हे प्रत्यक्ष चाचणीद्वारे तपासणे। यासाठी नासा विशेषतः ओरायन स्पेसक्राफ्टमधील लाईफ सपोर्ट सिस्टीमची सखोल चाचणी घेत आहे। ही सिस्टम म्हणजे अंतराळवीरांना अंतराळात जिवंत ठेवणारी सर्वात महत्त्वाची व्यवस्था असते। यामध्ये श्वास घेण्यासाठी आवश्यक हवेची व्यवस्था आहे, पिण्यासाठी आणि वापरासाठी पाण्याची व्यवस्था आहे, कॅप्सूलमधील योग्य तापमान नियंत्रित केलं जातं आणि अंतराळवीरांची आरोग्य व सुरक्षा प्रणाली या सर्व गोष्टी नीट आणि सातत्याने काम करतात का हे या मिशनमध्ये तपासलं जाणार आहे।
10 दिवसांच्या या प्रवासात आर्टेमिस 2 चे अंतराळवीर तब्बल 11 लाख किलोमीटरचा अंतराळ प्रवास करणार आहेत. आता या मिशनमधील तांत्रिक गोष्टी पाहिल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. आर्टेमिस 2 मिशनमध्ये नेमके कोण अंतराळवीर सहभागी झालेत? या ऐतिहासिक मिशनसाठी 4 अंतराळवीरांची टीम निवडण्यात आली आहे. सर्वप्रथम रीड वाइझमन, ते या मिशनचे मिशन कमांडर आहेत. त्या अमेरिकेतील नेव्हीचे टेस्ट पायलट असून त्याआधीही अंतराळ मोहिमांचा त्यांना मोठा अनुभव आहे. दुसरे अंतराळवीर आहेत विक्टर ग्लोवर, जे या मिशनमध्ये मिशन पायलटची भूमिका पार पाडत आहेत. हे मिशन यशस्वी झाल्यास ते चंद्राजवळ पोहोचणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर ठरणार आहेत. तिसरे आहेत क्रिस्टिना कोच, त्या या मिशनमध्ये मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभागी झाल्या आहेत. क्रिस्टिना कोच यांच्या नावावर अंतराळात तब्बल 328 दिवस राहण्याचा विक्रम आहे. आणि चौथे अंतराळवीर आहेत जेरेमी हॅन्सन, जे कॅनडाचे अंतराळवीर आहेत. जर आर्टेमिस 2 मिशन यशस्वी झालं तर जेरेमी हॅन्सन हे नासा मिशनद्वारे चंद्राजवळ पोहोचणारे पहिले गैर अमेरिकी अंतराळवीर ठरतील. या प्रवासात त्यांच्यासोबत आयफोन देखील ठेवण्यात आलाय. या फोनच्या मदतीने अंतराळवीरांना त्यांच्या वैयक्तिक क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ टिपता येणार आहेत. तसंच चंद्राभोवतीच्या प्रवासादरम्यान हाय क्वालिटी फोटो घेण्यासाठीही या फोनचा उपयोग होणार आहे. त्यामुळे अवकाशातूनच आता सेल्फी विथ चांदोमामाचा अनुभवही अंतराळवीरांना घेता येईल. याच आर्टेमिस 2 मिशन नंतर आता नासा पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच आर्टेमिस 3 मिशनकडे वळणार आहे. या मिशनमध्ये चंद्रावर उतरण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचणी केली जाईल आणि जर सर्व काही व्यवस्थित झालं तर 2028 मध्ये आर्टेमिस 4 मिशनद्वारे मानव पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. अपोलो मिशन नंतर जवळपास 50 वर्षांनंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने प्रवास करतोय. मात्र यावेळी उद्देश केवळ अंतराळातील स्पर्धा नाही, तर नासाचा मोठा प्लॅन आहे तो भविष्यातील चंद्रावर कायमस्वरूपी बेस तयार करण्याचा. कारण हा बेस भविष्यात मानवाला मंगळ ग्रहावर पाठवण्याच्या स्वप्नासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. या मिशनबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.